नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अशासाठी आहे की सोलर झटका मशीन असतं का, ते कसं काम करतं ते सांगणार तुम्हाला आज मी. कुठं भेटतं, किती रुपयाला भेटतं, माणसाला त्याचं करंट लागतो का नाही लागत, ते सगळं सांगणार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. तर ही मशीन आहे आणि ही वरती पाठी असली बसलेली सोलरची, त्याच्यामुळे चार्जिंग होती याला. हे खाली दिसते तुम्हाला, ही बॅटरी आहे आणि ही मशीन आहे. अशा पद्धतीचं मशीन असतं ते. इकडे 2 वायर असते. तर हे अलीकडला काळा वायर दिसतो ते आर्थिंगचा आहे, पलीकडला मेन वायर आहे. किंवा आर्थिंगचा वायर आहे का असं इथे जोडावं लागतो खाली. अशा प्रकारची आर्थिंग बनावं लागते आपल्याला त्याच्यामुळे. आणि हे मेन वायर आहे इकडे जोडलेलं असं इकडं ह्याला, पाहू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीची लाकडं तयार करावं लागतं आपल्याला. एवढी उंच कमरा इतकी असते तरी पण ते एवढ्या उंचीची लाकडं करायची ना. अशी दोन क्लिप लावून घ्यायचे. असे तार भेटते मशीन सोबत आणि क्लिप पण भेटते अशा मशीन सोबत. आणि इथे एक लाकूड लावलं कसं तेव्हा तिकडे अशा पद्धतीने लाकूड लावून घेतलेले आपण. या लाईन इकडल्या अंतरावर एक लाकूड आहे, म्हणजे असं एवढं अंतर आहे. एवढं आहे तिथून असं इकडे एवढं एक दोन फुटाचं असेल ते अंदाजे. दोन जादा असेल 3-4 फुटाचं असेल. एवढ्या अंतरावर लाकडं लावून घ्यायची, त्याला अशा क्लिपा लावून घ्यायच्या अशा प्रकारे. हे बघा, ही क्लिप आहेत अशा, आणि तारीने बांधायची अशा मागं पॅक. अशा 2 क्लिप लावून घ्यायचे, तार लावून घ्यायची अशी. आता तुम्हाला मशीन विषयी माहिती सांगतो, कसं काम करतं काय करतं हे मशीन आहे. ही बॅटरी का भेटते त्याच्यासोबत आपल्याला. किती पॉवरची काही दिलेलं नाही त्याच्यावर. हे मशीन आहे, हे बटनवर आहे की हे बघे, हे डिस्प्ले चालू होतो या बटनवर. हे दिसत का इथं अशी बारकुली, हे बघा. त्याच्यावर आपल्याला मोबाईल पण चार्जिंग करता येतो. आणि हे इकडे घे, हे सौर ऊर्जाची हे वरती जी आपण पाटी लावलेली काही, या पाटीचं हे लावलं का चालू होतं मशीन चार्जिंग व्हायला. बॅटरी ऑटोमॅटिक चालू होती. हे इकडे बल्ब लावायचं एक पिन, हे बटन बल्बाचं आहे तिथं. आणि आता हे कसं आहे, हे चालू करायचं, हे मशीन चालू करायचं बटन हे हाय पॉवर करायचं, कमी पॉवर करायचं, लो पॉवर करायची का आपल्याला हाय पॉवर करायचं त्याच्यावर आहे. आणि हे बटन आहे का 24 तास चालू राहून द्यायचं, 12 तास चालू राहून द्यायचं, त्याच्यावर हे बटन. आणि हे का हे बजरचं आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम आला कुठं, काही चिटाकलं कुठं खाली वर अशी थोडीशी काडी जरी टाकली गवताची त्याला, त्याच्यामुळे करंट लागतो लगेच, इकडं वाजतं हे बजर, म्हणजे असं. त्यासाठी हे बटन हे कमी जास्त करायचं आहे पॉवर. हे दिसते तुम्हाला, हे कमी जास्त करायचं आहे. हे सिस्टीम ऑन झाली का त्यात ह्यात लाईट लागेल. तुम्हाला चालू करून दाखवतो मी आता. हे बघा, ही अशी लाईट लागेल, लप करते आणि असा आवाज येतो चालू झालं. दिसतो तुम्हाला आवाज. आणि ह्याच्यात लाईट लागते, सोलर चार्जिंग झाली चालू असली चार्जिंग त्यावेळेस ह्याच्यात लाईट लागते अशी. ते बंद करतो मी 2 मिनटं. बॅटरी लो असली का इथं लाईट लागते निळ्या कलरची, बॅटरी लो झालं. आणि फॉल्ट झाला ना कुठे, हे बजर वाजवतो, हे बजर वाजवतो फॉल्ट असलं कुठं. हे पण हे होतं इथं लाईट चालू पण होती लाईट ह्याच्यात. आणि चालू करून ठेवतो आता मी. आता हे अशा प्रकारे चालू झालेले मशीन. चावी पण भेटते याच्यासोबत अशी लावायला. हे बघा, हे अशा प्रकारचं मशीन असतं, सोलर झटका मशीन. यश सोलार कंपनीचं हे बघा. ही पाटी पण भेटते त्यासोबत. हे खांब्या फक्त आपल्याला लावावं लागतो, त्याच्यामुळे वरती उंच सूर्यप्रकाश भेटून त्याला, त्याच्यामुळं अशा पद्धतीने लावून घ्यायचं तुम्ही मशीन व्यवस्थित. आता चालू केलेलं मशीन आपण. अशी थोडं जरी याला टच झालं का असं काही गवत वगैरे की लगेच इथं फॉल्ट म्हणजे हे होतं, चट असं वाजतं. तारचे टाकलं कशी वाजते तसं वाजतं याच्यात. हे बघा, हे फॉल्ट असला पुढं काही चिटाकलं असलं का ते असं वाजतं. याच्यात अशी लाईट लागते, वाजताना दिसेल तुम्हाला मागं असं वाजतात. ते मला बंद करून ठेवावं लागेल, पुढची टाकली ते बघायला सकाळी जावं लागेल. बंद करून ठेवले आहेत ते मी. मका पेरलेली इकडं
आमच्या स्वतःच्या वावरात लावलेले मशीन, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती देता आली. मला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर. धन्यवाद.